धन्यवाद उत्कर्ष पाटील सर. मागचा सामना अतिशय इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॉल आणि 2ची गरज आणि जे 2 षटकार आपण पाहिले ना फलंदाज तृप्तेशच्या बॅटमधून कडक. युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला लव बॉईज डोंगरे या दोन टीम मधील ही बॅटल आपण पाहतोय आणि दोन्ही संघांचं जे आपण नेम आपण पाहतोय, निक नेम आपण पाहू शकतायत, जे हेड नेम आपण पाहू शकतायत. लव बॉईज एका बाजूला मनावरती राज्य करणारा संघ, तर दुसऱ्या बाजूला युवा ग्रुप, युवा टॅलेंट या टीम मध्ये आहेत. पहिला बॉल सुजल गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल फुल टॉस आणि शेखरच्या बॅट मधून उच्च स्तरीय हा फटका, 6 धावा षटकार. सुजलचा पहिला बॉल फुलटॉस आणि शेखरला जर फुलटॉस तुम्ही द्याल तर हे चित्र शुअरली दिसेल तुम्हाला. कारण शेखर एक असा फलंदाज ज्याने भरपूर वर्ष संघर्ष केल्यानंतर त्या संघर्षाच्या मातीतून उगवलेलं हे झाड आणि खऱ्या अर्थानं भरपूर संघर्ष या खेळाडूने केला. त्याचमुळे या खेळाडूची सुद्धा सध्याच्या घडीला भरपूर मोठी फॅन बेस आपण पाहतोय. 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. सुजलवरती हा हल्ला या ठिकाणी चढवला होता. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला सुजलच्या अगेन्स्ट. सुरुवात षटकाराने झाला. पुढचा बॉल इथे सुद्धा एक्स्ट्रा रन मिळून जाईल. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 7. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. त्यानंतर एक्स्ट्रा रन येताना पाहायला मिळते. सुजल पुढचा बॉल, हा सुद्धा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कॅचिटचा कॉल आणि कुंदन डीजे कॅन्डी सातत्यानं संगीताच्या तालावरती अनेक प्रेक्षकांना नाचवत असतात. आज मैदानावरती फलंदाजाला नाचवत आहेत. विकेट जातोय. फलंदाज शेखर गॉन. दोन चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळते आणि शेखरची विकेट जाताना पाहायला मिळते. काही कारणास्तव कॅमेरा स्टेबल आहे कारण लंच ब्रेक आणि आमचे कॅमेरामॅन थोडेसे बिझी आहेत. तुषार कुर्ल्यानं आपण पाहतोय. एक वेगळी ख्याती त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते या पटलावरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 वरती पहिला धक्का शेखरच्या रूपामध्ये. आता नवीन बॅटर प्रज्वल मैदानामध्ये दाखल झाला इनॅट नंबर 3 वरती. क्रिकेटचा स्वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच मताने चषक 2026 आज पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये सामना क्रमांक 4 आपल्या भेटीला आला. या दोन संघांमध्ये एक मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळते. बरोबर 11:04 स्पर्धेला सुरुवात झाली. या सामन्याला सुरुवात झाली. पहिला सामना जो आपण पाहिला त्यामध्ये चांगली बॅटल नरेश स्मृती एडवन आणि जगन्नाथ स्मृती एडवन या दोन टीममध्ये आपण पाहिली. मॅच नंबर 2 माकुंसर संघाने तिथे बाजी मारली आणि मागच्या सामन्यामध्ये वडराई संघाने आपली हुकूमत दाखवली. आता या सामन्यामध्ये युवा ग्रुप विठ्ठलवाडी की लव बॉईज डोंगरे दोन्ही संघ या ठिकाणी खऱ्या अर्थानं नामांकित आहे आणि दोन्ही संघ अनेक वेळा एकमेकांच्या समोर आला. त्याचमुळे दोन्ही संघांच्या ज्या खाणाखुणा माहिती आहेत, वीक झोन स्ट्रॉंग झोन ते माहिती आहेत. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फ्लॅट अँड फ्युरियस 6 येताना पाहायला मिळतोय. फलंदाज प्रज्वलच्या बॅट मधून षटकार. स्लॉट मध्ये बॉल दिला होता आणि स्लॉट मध्ये बॉल दिल्यानंतर हे दृश्य दिसेलच. सुजलच्या अगेन्स्ट दुसरा षटकार आला. संख्या फलकावरती 13. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. आल्याला प्रहार केला गेलाय म्हणजे इथून एकच दृश्य स्पष्ट झालं. शेखरची कमी भासणार नाहीये कारण त्याने सुद्धा पहिल्या बॉलवरती षटकार खेचला होता. दुसऱ्या बाजूला प्रज्वल मैदानावरती आला आणि पहिल्या बॉलवरती षटकार खेचला आणि तदनंतर स्कोर ऑफ द विकेट. क्लासिकल स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु आउटफील्ड त्या झोनमध्ये स्लो आहे त्याचमुळे 2 धावा मिळतील. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल या स्ट्रोकचा कारण ज्या पद्धतीनं बॅट स्लाइस केली होती त्या ठिकाणी जबरदस्त स्ट्रोक होता. धावसंख्या फलकावरती 15 रन्स स्कोर कडे लागले जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुजल थोडासा महागात पडतो या षटकामध्ये. फुल टॉस टाकलाय. क्रॉस बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक इथे आहेत आणि इथे कॅच कंप्लीट झाला. आकाश तडकीने होता
आणि आकाशने टिपलाय जाईल. फलंदाज प्रज्वल कौर. चला नवीन बॅटर आपण वॉर्मअप करते. वेळ भरपूर जातोय. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. रोशनवरती नजर असणार सातत्यानं या संघाला त्याने लीड केलं आहे, परंतु आज देखील आपण पाहतोय कुठेतरी या संघाला गरज आहे आणि उपयुक्त खेळी या ठिकाणी खेळावी लागणार आहे. प्रभावी होणं गरजेचं आहे या मॅचमध्ये. आकर्षित ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मथाने गावाची एक अभिमानाची स्पर्धा. आता मथानेकर अभिमानाने सांगेल आमच्या गावामध्ये देखील एक अभूतपूर्व सोहळा रंगला जातो. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती सुजल. हा सुद्धा फुल टॉस टाकलाय. प्रॉपरली स्ट्रोक नाहीये, परंतु पॉवर प्लेचा फायदा मिळेल आणि सरळ चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 21-21. 19 धावा फलकावरती 19 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या षटकामध्ये 19 धावा येताना पाहायला मिळाल्या. रोशनच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार. मागील 3 फलंदाजांचा उल्लेख जर आपण केला तर सुरुवात षटकाराने झाली. तिथे पहिल्या बॉलवरती षटकार मारला होता फलंदाज शेखरनं आणि तदनंतर आपण पहिला कुठेतरी फलंदाज आपण पाहू शकतायत प्रज्वलच्या बॅटमधून षटकार आला होता. तदनंतर फलंदाज मितेश शांत राहिला. रोशनच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळाला. सुभाष जी दामोदर पाटील सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. बॉल जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक करण त्या ठिकाणी येतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि याचा फायदा जरूर मिळताना पाहायला मिळेल. 2 धावा येत आहेत या बॉलवरती. वैभवला आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. पुढचा बॉल या ओव्हरमधील चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता आणि तो यशस्वी होताना पाहायला मिळाला. सध्या तरी धावसंख्या फलकावरती 21 आपल्याला पाहायला मिळते आणि तिसरा चेंडू या ओव्हरमधील क्रोडप्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल जाईल स्कोअर लेगला. एक धाव पूर्ण केलं. दुसऱ्या धावचा प्रयत्न सुरू आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि तदनंतर आपण पाहिलं होतं डॉट बॉल आला होता. चेंडू झाले 3 आतापर्यंत. वैभवला आपण पाहू शकता सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या ठिकाणी पहिले षटक हाताळताना आपण त्याला पाहिले आणि नवीन कोऱ्या चेंडूने जी गोलंदाजी तो सातत्याने करत असतो ती एक वेगळी कला त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा स्कोर काढती लागल्यात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आणि वैभवने मागच्या 3 बॉलमध्ये मोठे स्ट्रोक खेळू दिलेले नाही आहेत. मितेशला प्रमोट केलं गेलं बॅटिंगसाठी ओपनिंगसाठी स्पेशली त्याला पाठवला गेलं. त्याच्यावरती सुद्धा जबाबदारी मोठी असणार. हा सुद्धा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पडल्यानंतर एक नॅचरल बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त झाला. सर निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. या ओव्हरमध्ये रोशनला आतापर्यंत संधी मिळालेली नाहीये मागच्या 4 चेंडूंमध्ये, परंतु वैभवणीची गोलंदाजी प्रत्येक बॉलवरती त्याचे जे एफर्ट्स आपण पाहिलेत अटेम्प्ट्स प्रयत्न जबरदस्त होते. हा सुद्धा चांगल्या टप्प्यावरती बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव तर पूर्ण केलं आणि एकेरीवरतीच संतुष्ट लागणारा. गोलंदाजी चांगली होती त्यामुळे तो फलंदाजांचा जो आत्मविश्वास आहे तो या ठिकाणी जरूर खचला जातोय आणि क्षेत्ररक्षकांना एक कॉन्फिडन्स मिळतोय. शेवटचा बॉल
दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी धावसंख्या फलकावरती 26 आपल्याला पाहायला मिळते. 26 पुढचा बॉल ऑफटॉमच्या बाहेरचा बॉल जरूर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. 13च्या सरासरीने रन्स येताना पाहायला मिळत आहेत. मी विनंती करतोय दामोदरजी पाटील सरांना आपण पुढे या. सुभाषजी दामोदर पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय स्वागतजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडून घ्यायचा आहे. त्यांचेच सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती साहिल या ठिकाणी दाखल झालाय. पहिला बॉल तिसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हुक शॉट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. कॅच ड्रॉप झाला. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी झाला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हुक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी स्टंपच्या लाईन मध्ये बॉल टाकला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला फलंदाजाने. 28वा स्कोर कार्डवरती लागल्यात. थोडस स्कोरिंग मध्ये मिस्टेक त्या ठिकाणी झाली होती. 28वा स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती आता चौकार आपण पाहिलाय फलंदाज मितेशच्या बॅटमधून. त्याला चालणं कुठेतरी गरजेचं आहे कारण मागच्या ओव्हरमध्ये वैभवच्या विरोधामध्ये रन्स आल्या नव्हत्या. आता या ओव्हरमध्ये त्या रन्स बनवाव्या लागणार आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आपण पाहिल्या होत्या. साहिलचा पुढचा बॉल इथे सुद्धा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपरली झालेलं नाहीये. सरळ चला विकेट किपरच्या हातामध्ये. इथे रन्स कठीण आहे. तर साहिलचा कमबॅक होताना दिसतोय. मागच्या बॉलवरती देखील त्याने संधी निर्माण करून दिली होती. क्षेत्ररक्षक विनय त्या ठिकाणी आला होता. त्याच्याकडे जरूर संधी होती. तो चान्स क्रॅप करणं गरजेचं होतं. पुढचा बॉल या ओव्हरमधील हा सुद्धा त्याच पद्धतीनं चेंडू या ठिकाणी टाकलाय. आता संधी निर्माण झालाय आणि इथून इन्स्पायर होऊन विनयच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातोय. पॅटल तंबूच्या आसऱ्याला मितेश कॉन. नवीन बॅटर श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इन ॲट नंबर 4 वरती श्रीकांत मैदानामध्ये दाखल झाला. रोशन एका बाजूने त्याच्यावरती सुद्धा नजरा असणार आहेत. शेखरची विकेट गेल्यानंतर मोठी जबाबदारी त्याच्यावरती जरूर असणार. सध्या तरी 28 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात फलकावरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळतात. फलंदाज श्रीकांत पहिल्या चेंडूवरती क्रॉसपटचा वापर केला आणि तिथून साहिलने या ठिकाणी तंबूचा आसरा दाखवला. फलंदाज श्रीकांतला बिग विकेट, बिग लॉस गॉन.
नवीन बॅटर हर्ष मैदानामध्ये दाखल झाला. नवीन चेहरे या स्क्वॉडमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. मितेशला या ठिकाणी संधी दिली होती. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून जर आपण पाहिल्या सध्या तरी धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28-28. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. सध्या तरी तिसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत साहिलने 2 धक्के दिले. सुरुवात चौकाराने झाली होती. पहिल्याच बॉलवरती त्याच्या विरोधामध्ये चौकार आला होता, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. हा सुद्धा बॉल बॅटची मोठी कडा त्या ठिकाणी घेतली होती. सिंगल मिळून जाईल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 29-29. आता शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या ओव्हरमध्ये वैभवने जो कमबॅक केला त्याचा पुरेपूर फायदा साहिलने सुद्धा या ओव्हरमध्ये घेतला, कारण तो आत्मविश्वास त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. एक रिदम जो हवा असतो गोलंदाजांना तो रिदम प्राप्त झाला वैभवकडून, कारण पहिल्या षटकामध्ये सुजलच्या विरोधामध्ये 19 धावा आल्यानंतर पलटवार करणं थोडंसं अवघड झालं होतं, परंतु वैभवने सांगितलं अवघड कामच मला जमतं. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट, कप्तान चला सिनातान. आणि या ओव्हरमध्ये साहिलचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. साहिल सुद्धा चांगल्या पद्धतीनं मेहनत घेत असो. सध्या तरी त्याचा विचार जर आपण केला तर मागच्या काही कालापासून थोडंसं डाऊनफॉल तसं आपण पाहिला होता. संधी मोठमोठ्या संघांमध्ये त्याला सुद्धा मिळाली होती. रायझिंग डिलिव्हरी, ग्रेट बॉल. शेवटचा चेंडू या ठिकाणी अप्रतिम होता. पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला साहिलला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या फलकावरती 29 रन्स स्कोरकार्डवरती लागले जात आहेत. मागच्या 3 ओव्हरमध्ये ज्या चुका होताना पाहायला मिळाल्या फलंदाजांच्या माध्यमातून प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आल्यापासून ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानावरती उतरल्यानंतर जी खेळी आतापर्यंत आपण पाहिले. शेखर मैदानावरती आला. पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, त्यानंतर त्याची विकेट गेली. मैदानामध्ये प्रज्वल आला. त्याच्या बॅटमधून सुद्धा पहिल्या बॉलवरती षटकार आपण पाहिला होता, तो सुद्धा तंबूच्या आसराला परतला गेला. आता मैदानामध्ये सध्या तरी रोशन आणि एका बाजूला हर्ष. रोशनने सुद्धा पहिल्याच बॉलवरती चौकार मारण्याचा विक्रम या मैदानावरती केला होता. बॉलिंग ट्रॅकवरती चौथ्या षटकामध्ये वैभवला आपण पाहतोय ओव्हर नंबर 4 मध्ये. मोठी जबाबदारी त्याच्यावरती सुद्धा असणार. सेकंड स्पेलमध्ये वैभवला गोलंदाजी मार्कवरती आणला गेलाय. पहिलाच बॉल लेग कटर हाताळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूवरती बोट फिरवण्याची जी कला, एक हायटन ग्रीप त्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि इतक्या सहजासहजी फलंदाजाला तो मोठे फटके खेळू देत नाहीये. सहजतेने नवीन कोऱ्या चेंडूवरती सुद्धा अनेक विक्रम, अनेक विकेट, हॅट्रिक त्याच्या नावावरती राहिल्यात. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येतोय. करणला आपण पाहू शकतायत. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती 31-31. पहिला बॉल निर्धाव आला होता, दुसऱ्या बॉलवरती डबल आलाय. फर्स्ट राऊंडचा हा लास्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतोय 2 संघांमध्ये आणि यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना महेश स्मृती एडवन आणि दुसऱ्या बाजूला माकुलसर. या 2 टीम मध्ये बॅटल आपण पाहणार आहोत. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झालं. पुन्हा एकदा विनय त्या ठिकाणी होता. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. कॉलिंग चुकीचं झालं आणि भले या ठिकाणी झेलबादच्या रूपामध्ये विकेट गेलेली नाहीये, परंतु धावचीच्या रूपामध्ये विकेट गमावत असताना नरेश स्मृती एडवन आणि दुसऱ्या बाजूला माकुलसर. या 2 टीम मध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. अजूनही या इनिंगचा जर विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉलमध्ये 20 धावा तरी टार्गेट करावे लागणार आहेत. परंतु आज जे चित्र आपण पाहिलं मागच्या 3 सामन्यांमध्ये सातत्याने धावा चेस झाल्यात. फक्त एका सामन्यामध्ये धावा डिफेंड झाल्या होत्या. माकुलसर संघाने तिथे तो कारनामा केला होता, परंतु त्याच्या व्यतिरिक्त 2 सामन्यांमध्ये धावा चेस होताना आपण पाहिल्यात. 63 रन्स चेस झाल्या, त्यानंतर 60 रन्स सुद्धा चेस झाल्यात. आता या मॅचमध्ये कुठेतरी ती टोटल उभी करावी लागणार आणि 2 महारथी अर्थातच शेखर आणि श्रीकांत यांची गोलंदाजी सुद्धा तितकीच महत्त्वाची ठरणार. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. 32 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 रन्स इंटू दी स्कोर कार्ड.
चौथा षटक सध्या प्रगती पथावरती आहे आणि चौथ्या षटकामध्ये हा चौथा बॉल चेंज ऑफ दी पेस गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी केलं होतं. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतो. हे व्हेरिएशन सातत्यानं वैभव गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर दिसून येतं. लेग कटर, ऑफ कटर, स्लोअर वन, रॉंग वन चांगल्या पद्धतीने तो हाताळत असतो. एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. ऋषीला पण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू ठिकाणी हाताळत असताना 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत वैभवच्या अगेन्स्ट मागील 10 चेंडूंमध्ये त्याच्या स्पीलमध्ये एकही चौकार त्याच्या विरोधामध्ये आलेला नाहीये. त्याची जी गोलंदाजी आहे ती एक कोडं बनून राहिले. फलंदाजांसाठी फटका फसलाय. कॅचचा कॉल लॉंगर मध्ये. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज मनीषला परत लागते तंबूच्या आसऱ्याला. अजून एक धक्का. नवीन बॅटर चेतन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. धक्क्यांवरती धक्के लागत आहेत. अजूनही या ओव्हरमधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. वैभवचा स्पीड इंटरेस्टिंग आपण पाहिलाय. पहिल्या स्पेलमध्ये विकेट त्याला भेटली नव्हती. दुसऱ्या स्पेलमध्ये आला. तिथे सुद्धा 4 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली आणि 5व्या बॉलवरती विकेट त्याला मिळाली. आता शेवटचा बॉल आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. शेवटचा बॉल हुक शॉट आणि जर आपण पाहू शकता सफल होत असताना या स्ट्रोक मध्ये चौकार. फलंदाज चेतनच्या बॅट मधून 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 37. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 37 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती करणला आणल्या गेले. मागील काही स्पर्धांचा जर विचार आपण केला तर करण थोडासा महागात पडतोय या संघासाठी, परंतु हरकत नाहीये. बॅक करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि कॅप्टन वैभवचं मी कौतुक करेन. पुन्हा एकदा आज त्याच्यावरती विश्वास दाखवला. आज करणवरती नजर असणार आहे. स्वतःला बॅक करावं लागणार आहे. मोटिवेट करावं लागणार आहे. कारण जेव्हा वाईट वेळ असतं ना तेव्हा कोणीच सोबत नसतं. तेव्हा स्वतःला वाट शोधणं गरजेचं असतं. पहिलाच बॉल इथे रॅम शॉट करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळण्याची दाट शक्यता राहुल तडकीने होता. त्याचा इंटेंट कुठेतरी निगेटिव्ह पूर्णपणे पाहायला मिळाला. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता गोलंदाज करणचा. एकदा मिळालेल्या या बॉलवरती रोशनला पण पाहिलं. हा फटका खेळत असताना थोडासा बेजबाबदार फटका एडकीने आपण पाहिला. आता या स्लॉग ओव्हरमध्ये करणवरती जबाबदारी असणार आहे. नेक्स्ट मॅच नरेश स्मृती एडव्हान्स संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर माकुंसर संघाचा कॅप्टन. चला आपण टॉस साठी यायचं. माकुंसर संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला हा स्ट्रोक आपण पाहतोय. एकदा पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. प्रयत्न चालवलाय दुसऱ्या धावेचा आणि त्या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आतापर्यंत जो परफॉर्मन्स हवाय तो परफॉर्मन्स झालेला नाहीये. कारण मागच्या बॉलवरती देखील कॅच ड्रॉप झाला. त्यानंतर तिथून राहुलला आपण पाहतोय कव्हरमध्ये आणलं गेलं आणि शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक साहिलला त्या ठिकाणी आणला गेलाय. फटका फसलाय. आता इथे चान्स बनलाय. डीजे कॅन्डीला आपण पाहतोय. जेल सुटलाय. कुंदन त्या ठिकाणी होते. कुंदन कडून ही चुकी झाली. डीजे पॅड वरती सातत्याने त्याची बोटं चांगल्या पद्धतीने फिरत असतात, परंतु आज कुठेतरी क्षेत्ररक्षण करत असताना ती बोट चाललेली नाहीयेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या बॉलवरती लॉंग ऑफ टार्गेट करण्याचा प्रयत्न. कॅच कंप्लीट झाला. काय झेल पाहायला मिळाला जबरदस्त. या परिस्थितीमध्ये वैभवच हे करू शकतो. थोडस डीजे कॅन्डीला ट्रोल केलं जात आहे आमचे 6 सीटरचे प्रोप्रायटर गौरव यांच्या माध्यमातून.
कारण जवळीक मित्र आहेत आणि हे संवाद त्यांच्यामध्ये होत राहतात. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. गोपाल आपण पाहतोय 42 वरती 7 धक्के लागले गेलेत. नरेश स्मृती एडवन संघाचं कॅप्टन आणि त्यांना 2 हात करत असताना मकुंसर संघ आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी पण यायचं टॉस केला जाईल. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहणार आहोत दोन संघांमध्ये. शेवटचे 2 बॉल ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता लिफ्टी बॅटर नवीन दाखल झाला आणि लेफ्टी बॅटरला आपण पाहू शकता स्ट्रायकिंगवरती वेळ जास्त जातोय. आज जे शेड्यूल आपण पाहतोय अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. त्या दृष्टीने प्लीज घाई करा आणि दुसऱ्या फेरीचे सामने देखील 5 षटकांचे असतील याची नोंद घ्या. 4 बॉलचा केला ठिकाणी झालाय. 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क होती करायला आज करणने प्रभावित केले. सफल होताना पाहायला मिळतोय. मागच्या 4 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. इथे गॅपमध्ये शॉट पाहायला मिळतो. नेट कट तरीके खेळला होता. चेस करताय साहिल. चेस मध्ये जरूर यश मिळालंय साहिलला. 2 धावा येत आहेत. 44 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. ज्या पद्धतीनं स्टार्ट मिळाली होती 19 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या. कुठेतरी असं वाटलं होतं की डेफिनेटली 70+ जातील. परंतु वैभवची जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दुसऱ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे ज्या पद्धतीनं हवेमध्ये पंख त्या ठिकाणी विखरले होते. पुन्हा एकदा वैभवने खाली आणलं गेलं. शेवटचा बॉल फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शतशक करण त्या ठिकाणी येतोय. 2 धाव्यांचा कॉल आहे. 2 धावा परिपूर्ण होतील. कलेक्शन चुकीचा झालाय. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 46 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 46 स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 47 धावांचं टार्गेट समोर उभा केलं गेलंय. 47चं टार्गेट आपण पाहतोय. सर टॉस या दोन्ही टीमचे कॅप्टन जितेंद्रजी म्हात्रे सरांच्या शुभास टॉस केला जाईल. जितेंद्रजी म्हात्रे सरांच्या शुभास टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला माकुन सर आणि दुसऱ्या बाजूला नरेश स्मृती एडवन. माकुन सर संघाचा कॉल असेल. उज्ज्वल क्रिकेट असा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि मताने आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय पण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये चेस करत असताना चांगला परफॉर्मन्स तुम्ही दाखवलाय. ज्या पद्धतीनं फलंदाजांनी बॅटिंग केली 60 धावा चेस करायच्या होत्या त्या परफॉर्मन्सवरती तुम्ही सॅटिस्फाईड होता? आता कसं बॉलिंग वगैरे व्यवस्थित पडली पण बॅटिंग कसं एकाची चालली पण दुसऱ्याची लागेल असं काही भरोसा नाही. आता या मॅचमध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 पर्यंत लास्ट. ऑल द बेस्ट. टॉस सरल्यात. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा टॉस सरल्यानंतर चांगला परफॉर्मन्स झाला होता. चांगल्या धावा तुम्ही उभारल्या होत्या. बॉलिंग अटॅक जो परफॉर्मन्स दाखवतोय त्याबद्दल प्रशंसा कशी कराल? कौतुक कसं कराल? बॉलरचं कौतुक करायला गेलं तर खरोखरच एका लाईन जसा आम्ही प्लॅन केला होता त्या लाईनवर बॉलिंग टाकत आहेत. अथर्व आहे, हर्षल आहे, नील आहे. यंगस्टर आहेत, शिकत आहेत पण चांगलं करत आहेत. त्याचबरोबर मागच्या सामन्यामध्ये तुम्ही 2 स्पेल हाताळल्या. खेळपट्टी कशा पद्धतीने तुम्हाला मदत करत होती? सिमेंटचा बीच असल्यामुळे बॉल पडून स्किड होत होता त्यामुळे बॅट्समनला भेटत नव्हतं. ऑल द बेस्ट. टॉस ठिकाणी जिंकला आहे तो म्हणजे नरेश स्मृती एडवन संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. याचा पण कॉम्बॉक्समध्ये ओटू उत्कर्ष पाटील सर, थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच. धन्यवाद हार्दिक केणी सरांचा आवाज आपण ऐकलात. अतिशय चांगला मॅच इथे देखील. आता 30 बॉल आणि 47 धाव्यांची गरज. मृदुल पाटील आपल्याला पाहायला मिळतात, दिग्गज क्रिकेटपटू. याच विभागात एडवन परिसरात जर आपण तपासून पाहिलं तर सध्या चर्चेतलं नाव राहिलेलं आहे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. फक्त मी म्हणेन सफाळेपुरता नाही तर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती मृदुल पाटील एक आक्रमक असा फलंदाज आणि वेगवान गोलंदाज म्हणून मृदुलचं देखील चर्चा सध्या या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये त्यांचा घवघवा राहिलेला आहे. मॅचला सुरुवात होते एका बाजूला लव बॉईज डोंगरे ज्यांनी बॅटिंग करत असताना रनसंख्या 47 या फलकावरती उभ्या केल्या आणि आता 48 धाव्यांचं टार्गेट युवा ग्रुप विठ्ठलवाडी या संघाकरिता घेऊन आलेत. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला वैभव, जरी त्यांच्या आखुडी यष्टीकडे आपण गेलो तरी देखील अनेक वर्ष त्यांनी क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द या सफाळ्या विभागात ज्यांच्या नावाचा बोलबाला राहिलेला आहे ते वैभव आहेत. दिसायला जरी आखुडी यष्टीचे असतील तरी देखील क्रिकेटच्या मैदानात ज्यांनी अनेक मैदानं गाजवलीत आणि तेच वैभव आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला इथून सुरुवात होते, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. दुपारचं सत्र आणि आपण पाहतात वेळेचा विचार केला तर 2:45 वाजलेत. यानंतर जे देखील सामने लक्षात घ्या, हे 5 षटकांचे आहेत. आजच्या दिवसात एक संघ आम्हाला पुढे क्वालिफाय करायचा आहे. या अनेक गोष्टींसाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा मेसेज असतील की वेळ कमी खर्च करा. पहिल्याच बॉल वरती फटका जरूर खेळलाय. नोमन्स लँड मध्ये बॉल चाललाय. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे बॉलला फील्ड करतायत. टू बाउन्स मध्ये तत्पूर्वी मिळते 2 आणि या 2 धावेनं स्कोर कार्डचं इथे खातं ओपन होत आहे. धावसंख्या जर तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 2. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 1. पहिल्याच बॉलवरती धावा मात्र इथून पळून परिपूर्ण केल्या. 2. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहताय चांगला चेंडू शरीरापासून दूर ठेवला. या आधीचा बॉल जर तुलनेमध्ये आपण पाहिला तर जो हाफ ट्रॅकर होता थोडासा वेग कमी होता. या वेळेला या चेंडूंमध्ये लाईन और लेन थोडीशी पुढे सरकवली. पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा हा चेंडू ठेवला आणि खूप चांगला असा हा चेंडू होता. याही वेळेला कट करायचा होता. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने लव बॉईज डोंगरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला बॅटिंग करत असताना युवा ग्रुप विठ्ठलवाडी या संघाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. 3 बॉलचा खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला फटका तर जरूर चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मधनं येतील. रोशन तुर्तास 2 धावा इथून सहज रीतीने परिपूर्ण होतात. धावसंख्या 2 आता गती मिळते जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. 46 धावा माफ करा मी मगाशी 48 बोललो. 46 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 47 धाव्यांचं टार्गेट आहे. या 47 धाव्यांचं टार्गेट पुढे चेस करण्याकरिता विपुल आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत जणू काही कॅचिंगची प्रॅक्टिस देताय की काय. रोशन यांनी टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ इथे फलंदाजाचा. पहिल्या विकेटचं पतन युवा ग्रुप विठ्ठलवाडीसाठी. फलंदाज बाद. गॉन. सौभाग्यवती कांक्षणी जोशना सावे मॅडम आणि प्रकाश सावे सर इथे मात्र आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं मथाने चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सौभाग्यवती कांक्षणी जोशना सावे मॅडम आणि सावे सर इथे मात्र आलेत. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. उज्ज्वल क्रिकेट क्लब मथाने यांच्या माध्यमातून तुमचं या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ चालू झालाय. 5 चेंडूंचा खेळ एकंदरीत संपला. 4थ्या चेंडूवरती विकेट मिळाली आणि नवीन फलंदाज ज्याच्या नावामध्ये आहेत रन तो करण दाखल झालाय. पहिलाच बॉल करण यांचा फटका इथे देखील फसतो. शेवटच्या क्षणाला हातांची ओंजळ निकामी राहिली जिथे कॅच ड्रॉप झालाय परंतु आता रनआउटची संधी आणि पंच दर्शवतात यश चौधरी आहेत. स्वतः आता पंचांच्या भूमिकेत सांगितलं की नाही जी संधी तुम्हाला पहिली होती ती नाही कॅरी करता आली आणि ज्या अनुषंगाने इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. या धावसंख्या 2 ने आकार घेत फलकावरती धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 6. यश चौधरी यांनी खऱ्या अर्थानं आज हे मथाने गाव देखील आम्हाला दाखवलं. प्रथमतःच या समालोचनाचे या गावामध्ये कार्यभाग आणि अतिशय सुंदर आयोजन.
सन्माननीय रवींद्र गजानन राऊत साहेबांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आदरणीय सन्माननीय श्रीयुत रवींद्र गजानन राऊत साहेब, तुमचं मात्र इथे शब्द फुलांनी आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. आपण या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं स्थानापन्न होण्याची कृपा करावी. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 41. काही सामना रंगला, मागचा देखील सामना रफ अँड टफ होता. याही वेळेला जरी धावसंख्या कमी ठेवल्या असतील परंतु लढण्यासाठी भिडण्यासाठी शेवटपर्यंत इथून या सामन्यामध्ये आता लव बॉयज डोंगरे संघ देखील सांगतात की आम्ही देखील या 47 धावा डिफेंड करण्यासाठी आम्ही ओळखले जातो. याच विभागातला आमचा देखील हा दबदबा आहे आणि तो लव बॉयज डोंगरे. चांगला चेंडू, अप्रतिम लाईन ऑर लेंथ. श्रीकांत आलेत श्री. आणि ज्या ज्या वेळेला मात्र या विभागात स्पर्धा होतात त्यावेळेला निश्चित स्वरूपात आपण पाहतात गतवर्षी डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून ज्यांच्याकडे पद भूषवलं गेलं आणि तेच आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बाटची कड, चेंडू मात्र गली पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत शॉटला जिथे फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचल ती म्हणजे 7 वरती. थेंबे थेंबे तळे साचे. खऱ्या अर्थानं तुम्हाला आता एक रन साठी झगडावं लागेल कारण 47 धाव्यांचं एक जे डोंगर उभं केलं त्याच्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं मेहनत करावी लागेल मैदानाच्या आत. एका बाजूला वैभव आहेत, वैभवनं 2 बॉलचा खेळ केला, 1 रन त्यांनी देखील केली. पुढचा बॉल या वेळेला समोरच्या दिशेनं डाऊन द ट्रॅक फटका खेळलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे आपण पाहतात खूप चांगला कॅच. श्रीकांत सांगतात की मी का आलोय दुसऱ्या षटकात. विकेट फॅक्टर जेव्हा जेव्हा येईल त्यावेळेला श्रीकांत हे नाव पुढे उभं राहील आणि श्रीकांतनं विकेट घेतली. फलंदाज बाद डॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश. उज्ज्वल संघ मथाने पुरस्कृत मथाने चषकाचा हा 2026चा अभूतपूर्व सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आता खऱ्या अर्थानं आपण पाहतात पहिल्या डावाचा अगदी शेवटचा मॅच ज्यामध्ये 2 संघ एकमेकांसमोर खऱ्या अर्थानं कडवी लढत देत आहेत. एका बाजूला युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि त्यांच्या विपक्षात संघ पाहतोय आपण लव बॉयज डोंगरे. याच विभागातला दादा संघ अनेक मैदानं ज्यांनी गाजवलीत आणि आता मागे तुम्ही काय केलं याला महत्व नाही. नाविन्यानं या येणाऱ्या काळात तुमच्याकडे जे सुवर्ण काळ आहे, तुमच्या पंखांमध्ये बळ आहे, उंच असं आकाश आहे ज्यामध्ये गगनाला तुम्ही निश्चित स्वरूपात भरारी घेण्याची योग्य वेळ आहे. या 47 धावांना कुठल्या पद्धतीनं तुम्ही निश्चित स्वरूपात इथून एक डिफेंड करतील. या वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल आणि त्यावरती खरपूस समाचार. चेंडू सीमा रेषेच्या पार. षटकार. या वेळेला जर आपण पाहिलं तर आकाशच्या बॅट मधनं आकाशाला गवसणी घालणारा आसमानी टोला बघायला मिळाला मथाने चषकामध्ये. आता सध्या येता क्षणी आकाश हे आक्रमक झालेत, फायर झालेत. महत्वाचं आहे ज्या वेळेला तुम्ही संघासाठी 1 डाऊन साठी दाखल होता त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये तुमची भूमिका खूप महत्वाची असते. मध्य फळीला सावरण्याचं काम असतं. शरीरापासून दूर ठेवला पंचांचे 2 यात समांतर अमित पाटील आणि अमित यांनी दर्शवले की तो व्हाईट बॉल आहे. एका बाजूला यश चौधरी आयोजक म्हणून तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. या स्पर्धेसाठी त्यांनी कसे परिश्रम घेतलेले आहेत निश्चित स्वरूपात सकाळच्या सत्रात त्यांनी देखील मांडलं की ना भूतो ना भविष्यती अशी मात्र ही स्पर्धा हे आमचं आयोजनाचं एक वेगळं स्वरूप होतं आणि ही स्पर्धा जणू काही एका मोठ्या स्पर्धेला लाजवतील ज्या पद्धतीने हे मॅनेजमेंट करून दाखवलं. मथाने उज्ज्वल संघाचं कौतुक करावं तेवढं कमी. स्कोर कार्डला रनसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15. बॉलचा खेळ झालाय 5. अगदी शेवटचा बॉल बाकी आहे आणि या शेवटच्या बॉलवरती आपण पाहताय आता गोलंदाज फटका तर खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. सुटलाय कॅच. प्रयत्न चांगले राहिले नो डाऊट, प्रयत्न चांगले होते. आता सध्या जर आपण पाहिलं तर 2 धाव्यांना इथं स्कोर कार्ड आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 17 वरती. 17 क्रमांक भारतीय क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचा आणि आठवणीतला क्रमांक अर्थात भारताचा युवा यष्टीरक्षक ज्याचं नाव आहे ऋषभ पंत, ज्याने खऱ्या अर्थानं आपण पाहतात आयुष्यात असा किस्सा त्यांच्या देखील घडला तेव्हा त्यांनी दर्शवलं की आयुष्यात माणसं कमवणं खूप गरजेचं आहे. पैसा हा सगळ्यांना कमवता येतो परंतु माणसं कमवणं गरजेचं असतं. ज्या वेळेला भीषण आगीत अपघातात सापडले त्यावेळेला बाजूनं करोडाच्या गाड्या जात होत्या परंतु मदतीचा हात देणारा एक 7,000 पगार घेणारा टेम्पो चालकानं तुम्हाला मदतीचा हात दिला. त्यावेळेला त्याने निश्चित स्वरूपात हॉस्पिटलमध्ये बाईट मांडला की मी ऐश्वर्य कमवलं, संपत्ती कमवली परंतु माणसं कमवायला कुठेतरी मागे पडलो की काय. खऱ्या अर्थानं त्यांना साथ नाही मिळाली आणि तदनंतर आपण पाहतायत जो त्यांनी बाईट दिला की आयुष्यात सगळं काही कमवता येतं परंतु माणसं कमवणं, माणुसकी कमवणं हे खूप दुर्मिळ लोकांकडे असतं म्हणून माणसं कमवा. गोलंदाज जर आपण तपासून पाहिले तर आता षटक क्रमांक
3 मध्ये दाखल झालेत, ज्यांचं नाव आहे शेखर. शेखर यांना आपण पाहताय 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 17 धावा या धावफलकावरती आणि 2 गडी बाद. एका बाजूला वैभव असतील तोपर्यंत संघाचे इरादे मजबूत असतील, कारण वैभवकडे ती गुणवत्ता आहे. वैभव एक क्वालिटी खेळाडू आहे. फुलर लेनचा बॉल होता, नाही कनेक्शन करू शकले. आधीच मनसुबा व्यक्त केला होता की मारणार तर ऑन साइडला. क्रिकेटचा खेळ ज्या ज्या वेळेला तुम्ही सेट करता ना त्या त्या वेळेला तुम्हाला हे प्रॉब्लेम येतील आणि सध्या तेच बघायला मिळालं. धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला वैभव आणि वैभवसाठी आपण पाहतात हाफ ट्रॅकरचा बॉलला खेळले जरूर आणि क्षेत्ररक्षक आहेत तिथून डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन देतील. बघता बघता 2 रन इथून परिपूर्ण होत आहेत आणि धावसंख्या 2 ना आकार घेत जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 20 वरती. आता 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये रन करायचे 27 या मॅचला जिंकण्यासाठी. 16-27 हे एक चांगलं मॅच आपल्याला बघायला मिळतं. प्रेक्षकांना देखील आता हेच बघायचं आहे. कडवा संघर्ष जो मागील मॅच मध्ये रंगला वडरईच्या विपक्षात. वडरईने शेवटपर्यंत लढण्यासाठी आपली धमक ठेवली, शरीरापासून दूर ठेवला. लव बॉयज डोंगरे सांगतात की 47 रन आमच्यासाठी इनफ आहेत. याही धावा आम्ही थांबवण्याची किमया राखू शकतो आणि त्याचे सध्या प्रयत्न चालू आहेत. चांगली गोलंदाजी वैभव सारख्या फलंदाजा पुढे मात्र अतिशय अचूक टप्पा आणि भेदक मारा या दोन्ही गोष्टी बघायला मिळतात गोलंदाज शेखर यांच्या माध्यमातून. या वेळेला फुलर लेनचा बॉल फॉलोइंग स्वीप, परंतु हिट विकेट झालेत. फटका जरूर चांगला खेळला होता परंतु नियंत्रण विसरलात आणि नियंत्रण विसरत असताना यष्ट्यांवरती ती बॅट आदळली. फलंदाज बाद, गॉड. सन्माननीय महेश पाटील सरांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सन्माननीय महेश गोपीनाथ पाटील माजी सरपंच सरांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 20 आणि 20 वरती धक्का लागलाय. तिसरा वैभवच्या स्वरूपात. आता नवीन फलंदाज ऋषी दाखल झालेत. मुख्य व्यासपीठावरती सौभाग्यवती प्रीती सावे मॅडमांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. विपुला राऊत मॅडमांना विनंती करतोय की आपण प्रीती सावे मॅडमांचा इथे यथोचित स्वागत सन्मान करावा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अगदी या स्पर्धेकरिता मथाने चषकाकरिता त्यांनी दुपारच्या सत्रातला वेळ काढला आणि त्यांची इथे उपस्थिती वंदनीय राहिली. त्यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान करतो आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्याचबरोबर प्रकाश सावे सर देखील आहेत आणि त्यांचं देखील आम्ही स्वागत करू इच्छितो या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रकाश सावे सर आपण देखील या. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो आहेत. वेलकम. बारा चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये रन करायचे ते म्हणजे 26. इथे 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा फलकावरती लागल्या त्या म्हणजेच 21 धावा धाव फलकावरती. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे ते म्हणजे 26. काय होतील या घडामोडी हे सांगण्यासाठी घेऊ एक छोटासा ब्रेक.
12 बॉल 26चा मॅच. यावेळेला ऋषी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु कनेक्शन हवं तसं नाही झालं आणि इथून आता फक्त सिंगलच मिळाली. या सिंगलच्या साहाय्याने इक्वेशन मध्ये बदल. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्याकरिता 25 धाव्यांची गरज. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण केलं जातं. हृदयाची स्पंदनं वाढवली जाणारा सामना. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न आता पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये रन करायचे आहेत. या मॅचला जिंकण्याकरिता 25 गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी अगदी पहिल्या षटकापासून लव बॉयज डोंगरे या संघाने गोलंदाजी चांगली केली, परंतु पंचांनी या बॉलला वाईट घोषित केलं. जास्त बाहेर जाणारा बॉल होता आणि पंचांनी पाहिलं, दर्शविलं की हा वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा या चेंडूची तुम्हाला हाताळण करावी लागेल. 1 रन एक्स्ट्रा मध्ये साकारली. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 24 ची गरज. गोलंदाज तयार. यावेळेला कनेक्शन प्रॉपर, टायमिंग चांगलं, चेंडू भरपूर लांब की ज्यामध्ये मिळतील रन 6 षटकार. हा षटकार खूप महत्वाचा होता. तुषार कुर्ले यांचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगला कॅमेरा वर्क आणि तेवढंच चांगलं लाईव्ह स्ट्रीम ऑपरेट करतायत ते म्हणजेच गौरव पाटील. चांगलं क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट. 6 सीटर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. आ बैल मुझे मार. सध्या ही स्थिती बघायला मिळत आहे. चेंडू निघून जाईल. सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. खऱ्या अर्थानं कुठेतरी गोलंदाजी करणारा संघ आपलं वर्चस्व दाखवत होता आणि त्याच वेळेला रोशन यांचं षटक आलं. चौथा आणि चौथ्या षटकात आता गिअर बदललेत. धावसंख्यांचा वेग आता सुसाट सुटलाय, वेगानं वाहतोय आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच फलकावरती. 33 धावा. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 14. जिथे 12 मध्ये रन करायचे होते 27. आता षटक आपण पाहतायत. जर आपण एक गणित पाहिलं 33 वरती 3 धक्के, 3.3 षटकांचा खेळ संपलाय. असं 3-3-3 असं बघायला मिळतं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आप ट्रॅकरचा बॉल. यावरती देखील आक्रमण. मिड विकेटला बॉल खूपच लांब. 6 धाव्यांकरिता आसमानी टोला. षटकार. आठ बॉल आणि 8 धाव्यांची गरज. डिपेंडिंग चॅम्पियन असेल जरूर, परंतु आता युवा ग्रुप विठ्ठलवाडी सांगतात की इलाका कुणाचाही असू दे, धमाका आम्ही करणार. आणि या वेळेला दाखल होत असताना खऱ्या अर्थानं सुरुवातीचा काळ थोडासा डगमगता राहिला, परंतु फलंदाज आकाशनं 6 बॉल मध्ये ज्या 24 रन केल्या त्या अत्यंत महत्वाच्या. या षटकात गोलंदाजांसाठी कर्दन काळ राहिले. आता थोडेसे खांदे झुकलेत आणि कमरेवरती हात आलेत, डोक्यावरती हात गेलेत, कारण फलंदाजांनी काय उत्तर दिलं गोलंदाजाला. ऋषी चांगले क्रिकेटपटू आहेत, त्यांच्याकडे देखील गुणवत्ता आहे. अनेक वर्ष तेही क्रिकेट समवेत रुजू आहेत. या वेळेला ऋषी यांचा फटका आता फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील आणि तिथे आपण पाहतात कॅच टिपतात. फलंदाज बाद. ऋषी यांच्या खेळाला पूर्णविराम. गॉन. क्रॉस मारतो जो असा मैं सपोर्टला मारलाय बघ, त्याला एक्सटेंड केला वरती तर होईल. करायला लागेल आता वरती आहे ना तो कापड बांधला ना तिथे असं उभा असे दोन. चला थोडं स्पीडअप करा. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्याकरिता, ते म्हणजे 7. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 7 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. 46 धावा
पहिल्या डावामध्ये आपण लव बॉयज डोंगरे यांच्या पहिल्या 47चं टार्गेट ठेवलं आणि 47चं टार्गेट ठेवलं त्यावेळेला आकाशनं सांगितलं की तुम्ही फक्त आता आकाशात बघा. काय फलंदाजी केली, जबरदस्त अप्रतिम. 6 बॉल 7 धाव्यांची गरज, सामन्याला सुरुवात. दुसऱ्या इथून आपण पाहतायत काय फटका केलाय, खूप चांगला फटका. स्कोर आर लेवल, स्लॉट मधल्या बॉलला पाठवून दिलंय. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार. या 6 धाव्यांनी आता धावसंख्यांचं जे मोठं तफावत जी होती ती आता अगदी जवळ आली. 5 बॉल मध्ये रन करायचे, जिंकण्याकरिता फक्त 1. लव बॉयज डोंगरे याच विभागातला दादा संघ, त्याला आता इथे खऱ्या अर्थानं धारातीर्थी पाडले. 46 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच तोही तेवढाच महत्वाचा. रेडी घेत माकुंडसार एका बाजूला असेल तर एका बाजूला आपण पाहता त्यांच्या विपक्षात संघ एडवन. काही गरज नव्हती, ठरवून खेळलं की आता फक्त असा सिंगलच घ्यायचा आहे. काय बॅटिंग केली यानं. 8 बॉल मध्ये 31 धावा आणि त्या खूप जलद गतीनं. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये रन करायचा या मॅचला जिंकण्यासाठी, तो म्हणजेच फक्त आणि फक्त 1. 46 धावा तर धावफलकावरती लागलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय. शेवटच्या षटकात तर जरूर आले, परंतु एका धावेची आता इथे फक्त गरज राहिली. या मॅच मध्ये वर्चस्व दाखवलं, परंतु फलंदाज आकाश याचे 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 31, 4 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्यानं झंझावती क्रिकेट. आकाशनं खूप चांगली फलंदाजी. शेवटची रन होती, विजयाचा मान मिळवायला निश्चित स्वरूपात त्यांना संधी होती, परंतु आधीच ठरवलं की सिंगलनच या मॅचला संपवीन. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालेत, ते म्हणजेच करण किणी मैदानाच्या आतमध्ये. करण किणी यांना आपण पाहताय सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि विजयाचा इथे हा चौकार येतोय करणच्या बॅट मधनं. फिनिशिंग टच देखील चांगले राहिले आणि मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे देखील आपण जाणार आहोत, ज्यानं खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. आपण निश्चित स्वरूपात मॅन ऑफ द मॅच 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 31 रन, नो डाऊट अबाउट इट, ज्याचं नाव आहे आकाश, मॅन ऑफ द मॅच. महेश पाटील सरांना विनंती करीन की आपण या, तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच आकाश, 9 बॉल 31 रन आणि 9 बॉल 31. आकाश आपण यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा हा किताब देण्याकरिता.